हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट केबिन। आज आपण बघतोय गुरुपौर्णिमा स्पेशल रांगोळी। चला सुरू करूयात आजच्या रांगोळीला। तर आज आपण रांगोळीच्या मध्यभागी लाल कलर टाकून घेतलाय। त्याच्यावर आपण गुरुपौर्णिमेनिमित्त रांगोळी काढतोय। तर गुरु परमात्मा परेशु असं अक्षरलेखन केलेलं आहे। त्यानंतर साईडला आपण पिवळ्या कलरचे डॉट्स देऊन त्याच्या आपण ज्या गुरूंच्या दत्तगुरूंच्या वगैरे पादुका असतात त्या पद्धतीने पादुका काढण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे। नंतर साईडला निळा आणि ग्रीन कलर टाकला आहे, दोन्ही साईडला हाफ हाफ करून। त्यावर आपण छोटासा मोर काढतोय। मोराच्या मानेवर थोडंसं निळ्या कलरवरच थोडासा आकाशी कलर टाकला आहे। थोडासा ग्रीनही नंतर मी ॲड केला आहे मध्ये मध्ये। थोडंसं मानेवर मोराचे जे व्हेरिएशन असतात ते तिथे मी करण्याचा प्रयत्न केला आहे थोडासा। तर पिसाऱ्यामध्ये आपण कलर भरतोय आता या पद्धतीने। मोरपंखी कलर माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी या पद्धतीने कलर टाकले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर टाकू शकता। रांगोळी हा प्रकार असा आहे ना की आपण पाहिजे तसे कलर चॉईस करून वापरू शकतो। आणि तसंही त्या साईडने मी ग्रीन कलर ऑलरेडी यूज केला आहे। सो मोरपंखी जर टाकला असता तर थोडंसं ते दोन्ही शेड जवळपास सारख्याच झाल्या असत्या। सो मी तो टाकला आहे, ब्राऊन कलर टाकला आहे मी तिथे। साईडने छोटेसे डॉट्स देऊन मी त्याची छोटी छोटी हाफ फुलं तयार केली आहेत टूथपिकच्या साह्याने। आता जे मोराच्या पिसाऱ्यामध्ये जे डोळे काढले होते त्यांना व्हाईट बॉर्डर दिली आहे आणि पिसाऱ्याच्या एंड पॉईंटला डॉट्स देऊन बोटाच्या साह्याने त्याचे फेदर्स बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी। अशा पद्धतीने इथे पण मी एक छोटासा फूल काढलं आहे आणि वरती मोराच्या डोक्यावर नाजूकसा तुरा काढला आहे अशा पद्धतीने। आता साईडला पिंक कलरचे डॉट्स दिलेत जरा मोठे मोठे। आणि इथे झूम करून मी दाखवते की मी फुलं कशा पद्धतीने बनवली आहेत। आधी 4 साईडच्या पाकळ्या मी काढून घेते आणि मग मधल्या 2-2 मी ॲडजस्ट करून काढते। अशा पद्धतीने मी फूल बनवते। तर ही आहे आपली आजची रांगोळी। आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।